अहिल्यानगर, तक्रारदार पुरुष, वय 41 वर्ष, आरोपी आफताब नाझीर शेख, खाजगी इसम, वय 22 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, राहणार साईदाम सोसायटी, बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। लाचेची मागणी 12,000 रुपये, लाच स्वीकारली निरंक, हस्तगत रक्कम ही निरंक। लाचेची मागणी ही 30 मार्च 2024 रोजी करण्यात आली। लाच ही निरंकर स्वीकारली। लाचेचे कारण तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर इथे दाखल असलेल्या गुन्ह्यामधून मुलाला बाहेर काढण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, शेवगाव पोलीस स्टेशन यांच्याकरता आरोपी आफताब नाझीर शेख यांनी 12,000 रुपये रकमेची लाच मागितली होती। या लाचेबाबतची तक्रार दिनांक 30 मार्च 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती। त्यानुसार दिनांक 30 मार्च 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली। लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी आफताब नाझीर शेख याने तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामधून तक्रारदार यांच्या मुलाला बाहेर काढण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, शेवगाव पोलीस स्टेशन यांच्याकरिता 12,000 रुपयाची लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली, म्हणून आरोपी यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सापळा व तपास अधिकारी श्री राजू अल्लाट, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर, सापळा पथक, पोलीस हेड कॉन्स्टेबल राधा खेमनर, पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, पोलीस अंमलदार गजानन गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड, मार्गदर्शक मान्य श्रीमती शर्मिष्ठा घारगे, वालावालकर मॅडम, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, परिक्षेत्र नाशिक। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजू मगर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।